नमस्कार मित्रांनो, मागच्या महिन्यात मी तुम्हाला माझ्या केशरी आंब्याच्या झाडाचा व्हिडिओ दाखवला होता। त्याला छोटे छोटे आंबे धरलेले होते। आता 50च्या वरती त्याला आंबे होते। आता ते सगळे गळून फक्त 11 आंबे राहिले होते। त्यातला हा बघा एक आंबा पिकून खाली पडलेला आहे। आता 10 आंबे वरती आहेत। रंग बदललेला आहे बघा। काही आंबे अजून हिरवे आहेत पहा। काही आंबे आता हळूहळू पिकायला लागले आहेत। बघा याचा रंग बदलला आहे, म्हणजे पिकला आंबा हा। मागील 8 दिवसात माझं इकडे येणं न झाल्यामुळे हा पिकून तयार झालेला आंबा मला काढता आला नाही आणि तो आपोआप गळून पडला आहे। बघा त्याला मुंग्यांनी पोखरलेला आहे आणि मुंग्या आंबा खात आहेत। केशरी आंब्याची चव देखील छान असते, म्हणून मी खास करून आमच्या बागेत हे केशरी झाड लावलं आहे आणि यावर्षी मी त्याचा स्वाद चाखणार आहे। बघूया कसा लागतोय आंबा तो। विदाउट केमिकल, रसायन वगैरे, कल्टर वगैरे न वापरता हे आंबे धरलेले आहेत। मी आमच्या बागेत रासायनिक खतं वगैरे वापरत नाही। मी तुम्हाला म्हणालो होतो त्याप्रमाणे या आंब्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतच राहणार आहे। आता मी हे आंबे काढणार आहे आणि गवताच्या अडीत पिकत ठेवणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण आंबे तयार झाल्यावर कापून आंबा कसा दिसतो त्याचा रंग वगैरे तुम्हाला दाखवेन। स्वाद तर तुम्ही चाखू शकणार नाही, पण तुम्ही समजून घेऊ शकता। मित्रांनो, माझ्या हातात हा जो घळ दिसत आहे तो स्वतः मी बनवलेला आहे। आंबे काढण्याचा हा घळ, ह्याला ही जी राऊंड मी अशी मारली ती छोट्या प्लास्टिकच्या बादलीची कडी आहे आणि हा असा मी एक काठीचा तुकडा जोडलेला आहे आणि ही उभी काठी आणि हे 2 ब्लेड बसवलेले आहेत आंब्याचा देठ कटिंग करण्यासाठी। आणि हा माझ्या जुन्या शर्टाचा मी त्याला घळ बनवलेला आहे बघा, जेणेकरून इथून आंबे कट केले की ते या पिशवीमध्ये पडतील। बघा हा मी माझ्या हिशोबाने माझ्यासाठी सोयीस्कर होईल असा हा घळ बनवलेला आहे। या घळाला आता 2 वर्षे झाली आहेत। बघा हा इथे फाटका वगैरे दिसतोय, तो उंदराने चावलेला आहे। ह्याची पिशवी ही नंतर मी बदलून नवीन बसवणार आहे पुढच्या सीझनला। तर आता या मी बनवलेल्या माझ्या घळाने मी आता हा केशरी आंबा काढत आहे। आधी मी आंबा काढणार आहे जो मला पहिल्या प्रथम या झाडाला धरलेला आंबा। बघा हा आंबा बघा पिवळा झालेला आहे, रंग बदललेला आहे आणि मी हा असा घळामध्ये घेऊन हा आंबा काढणार आहे। बघा पडला, कारण तो एकदमच आता आज नाही तर उद्या तो आपोआप गळून पडला असता, एवढा तयार झाला आहे। घळ लावताच तो खाली पडला।
हा आंबा देखील तसाच आहे बघा. आज नाही तर उद्या हा पडलाच असता. बघा त्याचा देठ नाजूक आहे बघा. आणि असा हा असा खेचून काढलाय आणि तो या ब्लेडने त्याचा देठ कापला गेला आणि त्यात या घाळाच्या पिशवीत पडलेला आहे. हे 2 आंबे काढले आहेत. हे पण आता आंबे आता मी हे सगळे आंबे काढणार आहे आणि भातियान गवतामध्ये पिकत ठेवणार आहे. हे आंबे पिकल्यावर त्यांचा रंग, स्वाद तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे. हे केसरी आंबे आता मी गवतात ठेवलेले आहेत पिकण्यासाठी. पिकल्यावर मग आपण त्यांची चव चाखू. आता मी सुरीने आंबा कापत आहे. केशरी आंबा बघायचं, सुंदर रंग आहे. पिवळा धम्मक. बघा मित्रांनो, आता मी या केशरी आंब्याची ही फोड घेतली आहे आणि आता मी चव चाखत आहे. एकदम छान चविष्ट केशरी आंबा, बिना कल्टर, बिना रसायन, बिना खत. छान, सुरेख, मस्त. आमच्या बागेतला आमचा आंबा, केशरी आंबा. आशा आहे मित्रांनो माझा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल.